महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। विदर्भ न्यूज माझा, आवाज जनसामान्यांचा। दिग्रस तालुक्यातील वरंदळी येथे विजेच्या धक्क्यानं युवकाचा मृत्यू। दिग्रस तालुक्यातील वरंदळी येथे 23 वर्षीय युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवारी सकाळी घडली आहे। सचिन विठ्ठल राठोड, वय 23 वर्ष, राहणार वरंदळी, असे मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार सचिन हा शेतकऱ्याचा मुलगा असून तो आपल्या वडिलांना शेतीकामात मदत करीत असे। त्यांच्या घराचं बांधकाम सुरू असल्यानं गुरुवारी सकाळी तो बांधकामस्थळी पाणी देत असताना मोटर विद्युत प्रवाहित झाली आणि सचिनला जबरदस्त धक्का बसला। घटनेनंतर सकाळी 9 वाजता कुटुंबियांनी सचिनला उपचारासाठी तात्काळ वसंतनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले। मात्र तेथे डॉक्टर उपस्थित नसल्यानं त्याच्यावर उपचार होऊ शकले नाहीत। वसंतनगर आरोग्य केंद्रावर नेहमीच डॉक्टर उपलब्ध नसल्यानं रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याची नाराजी नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। वसंतनगर आरोग्य केंद्रावरून सचिनला दिग्रस ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले। दिग्रस पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। सचिनच्या मृत्यूनं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केलाय।